सुनेत्रा पवारांना निवडून न येण्यासाठी, अर्थात बिनविरोध न करण्यासाठी पले पटेलांनी जे डोकं लावलं, तटकरेंनी जे डोकं लावलं, त्याच्यात ते यशस्वी झाले. बारामतीकरांनी ठरवलेलंच होतं किंवा राष्ट्रवादीच्या लोकांनी ठरवलं जर असतं वरिष्ठ नेत्यांनी, तर बारामतीमध्ये पोटनिवडणूक झाली नसती. सुनेत्रा पवारांना बिनविरोध लोकांनी निवडून दिलं असतं. पण वरिष्ठांची इच्छा नाही. अहो, अजित पवारांचे सहकारी म्हणणारे तटकऱ्यांनी दादांचा फोटो गायब केला. काल परवाच प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी सुद्धा अजित पवारांचा फोटो अचानक गायब केला. यांची नीती दिसून येते. यांना राष्ट्रवादी काँग्रेस हडप करायची होती, ताब्यात ठेवायची होती किंवा राष्ट्रीय अध्यक्ष पटेलांना व्हायचं होतं आणि राज्याचं अध्यक्ष परत एकदा तटकरेंना व्हायचं होतं. आणि सुनेत्रा पवार किंवा पार्थ जय पवार यांना आम्ही सांगेल ते किंवा तुम्ही कुटुंबाचे सदस्य आहात, सेट व्हा, राजकारण करायला शिका, आम्ही तुम्हाला हँडओव्हर करू. तोपर्यंत ह्याने अख्खा पक्ष ताब्यात घेतला असता. पण लक्षात घ्या, ते पवार आहेत ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळी दिशा दिली. त्या पवारांच्या कुटुंबातली ही सगळी मंडळी आहे. हुशार तर आहेतच. पार्थ पवारांनी कालच ज्या पद्धतीनं त्यांनी फणा काढला होता किंवा ज्या पद्धतीनं काँग्रेसवर घाव घालण्याचा प्रयत्न केला होता, तटकरेंच्या जिव्हारी लागलेला आहे. पटेलांना तो इशारा होता आणि काँग्रेसला त्याला सांगायचं होतं, दादा गेले म्हणून काय झालं, मी त्यांचा पोरगा आहे, थेट राज्यसभेचा खासदार आहे, तुम्हाला महाराष्ट्रात आमच्याच आसपास राहून राजकारण करावं लागेल. त्याचं कारण असं आहे, अन्यथा तुम्ही महाराष्ट्रातून संपून जाल. पार्थ पवारांनी धमकी दिली. तटकरेंनी काय केलं, पटेलांनी काय केलं? राजकारण कसं बदलतंय बघा. पटेलांची अजिबात इच्छा नव्हती की सुनेत्रा पवार बिनविरोध झाल्या पाहिजे. पटेलांनी काय केलं, पार्थ पवारांच्या शपथविधीला दिल्लीत उपस्थित होते. सुनेत्रा पवार पण होत्या समजा. गुलाबी जॅकेट घालून बापाची प्रतिमा जशास तशी पार्थ पवार देशासमोर आणण्यासाठी मला असं वाटतं योग्य ठरलेले आहेत. पण त्यांची बोलण्याची भाषा राजकारणात नम्रपणा किंवा आपण मदत मागतोय, दादागिरी करून चालणार नाही. तुमच्याकडे सत्ता संपत्ती असले म्हणजे तुम्ही या देशाचे, राज्याचे मालक नाही. जनता ठरवणार आहे तुम्हाला सत्तेत बसवायचे ते. पण पटेलांनी आणि तटकरेंनी जो गोंधळ घातला, बारामतीची निवडणूक ही बिनविरोध झाली असती. का सुनील तटकरेंनी सगळ्या उमेदवारांना फोन केले नाहीत, सगळ्यांशी भेट घेतली नाही? का तटकरेंची माणसं लगेच सगळे किती 50 उमेदवार आहेत, 50 लोकांवर जबाबदारी देऊन प्रत्येकी या 2-2 लोक पाठवून सगळ्या लोकांना का भेटले नाही? करण्याची हिंमत असावी लागते. ती इच्छा आतून होते. तटकरेंची इच्छा नव्हती सुनेत्रा पवार ह्या बिनविरोध झाल्या पाहिजेत. पटेलांची इच्छा नव्हती. अन्यथा ह्या लोकांनी इतर राजकारणात किंवा इतर गोष्टीत वेळोवेळी त्या ठिकाणी नाग खुपसण्याचं काम करतात, खोटं बोलण्याचं काम करतात किंवा दिशाभूल करण्याचं काम करतात. हे मी नाही म्हणत आहे, राष्ट्रवादीतली लोक म्हणतायत. ह्यांना भानामती करणे किंवा बुवाबाजी करण्यामध्ये इंटरेस्ट आहे. महिला आयोगाचे अध्यक्ष किंवा ह्यांची सगळी मंडळी हे फक्त नावाला पुरोगामी पक्ष असं म्हणतात किंवा यशवंतराव चव्हाणाचं किंवा फुले आंबेडकरांचं नाव घेतात. हे त्या विचारांनी काम करत नाहीत. हे बरोबर त्या विचाराच्या विरोधात काम करतात. हे आता महाराष्ट्राने समजून घेतलं पाहिजे. सुनेत्रा पवारांना का त्रास दिला जातोय हा महत्वाचा मुद्दा आहे. सुनेत्रा पवारांना राज्याचं राजकारण समजणार नाही. राज्याच्या राजकारणात वेळोवेळी वेगवेगळे डाव टाकावे लागतात. सतत लोकांच्या संपर्कात राहावं लागतं. महाराष्ट्र सतत पिंजून काढावा लागतो. सुनेत्रा पवारांना तो जमणार नाही. असं कदाचित पटेल आणि तटकरे यांच्या डोक्यात असावं. आणि आम्ही राज्याचे आणि देशाचे नेते आहोत. आमच्या परीनं आम्ही जिकडे काही फिरू किंवा ज्या पद्धतीचं राजकारण करू,
ते आम्हाला कळतं म्हणून सूत्र आमच्या ताब्यात पाहिजेत. म्हणून राष्ट्रवादीचे सगळे सूत्र पटेलांनी बरोबर केंद्रात स्वतःकडं आणि राज्यात तटकरेंकडे दिले होते. सुनेत्रा पवारांनी एकच पत्र दिलं आणि या सगळ्यांचे धाबेदार आणून टाकले आणि मग पटेल तटकरेंच्या लक्षात आलं, आपण कितीही अजित पवारांचे चेले असलो तरी अजित पवारांच्या सावलीत राहून आपण एकतर संपत्ती कमवली किंवा संपत्तीला संरक्षण मिळवलं किंवा संपत्तीला जर टाच लागली तर ती सोडून घेण्यासाठी अजित पवारांचा वापर करावा लागला. पण त्याच अजित पवारांच्या अपघाती निधनानं आपणच सर्वेसर्व आहोत या आविर्भावापोटी सुनेत्रा पवारांना ह्या लोकांना अडचणीत आणायचं होतं का? आणि सगळ्यात महत्वाचं, या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीची भूमिका ही म्हणजे राष्ट्रीय स्तरावर किंवा राज्य स्तरावर राष्ट्रवादी काँग्रेस फक्त आणि फक्त आपल्या सोबतच असले पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस दोनाची एक झाली नाही पाहिजे. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होऊ द्यायचं नाही. हे जसं मुख्यमंत्र्यांनी ठरवलंय, मुख्यमंत्र्यांना तसाच दिल्लीतून आदेश आलेला आहे. म्हणून सुरुवातीच्या काळात म्हणजे 30 जानेवारी 31 जानेवारीच्या दरम्यान अपघातानंतर लवकर शपथविधी करून लवकर सूत्र का हातात घेण्यात आले. जर कदाचित विलिनीकरण झालं असतं आणि शरद पवार किंवा त्यांचे लोक म्हणले असते, आपला आणि आता भाजपचा संबंध नाही, आपण सत्तेत जायचं नाही, मग मात्र नाचक्की झाली असती, गडबड झाली असती आणि फडणवीसांना बाकीचे सगळे मुद्दे बाजूला ठेवून या गोष्टीला फेस करावं लागलं असतं. म्हणून त्यांनी ती गोष्ट होऊ दिली. फार बारीक आणि फार मोठं राजकारण हे कळू देत नाही आणि यांना कळूही द्यायचं नाही. मी संतोष शिंदे ऑफिशियल चॅनलवर काही गोष्टी ह्या जबाबदारीने यासाठी मांडत असतो, आपल्या डोक्यात किंवा आपल्या समोर राजकारण जे घडतंय ते वेगळंच आहे. ऍक्च्युअल जे राज्याच्या राजकारणामध्ये जे घडतंय ते सुद्धा अजून वेगळं आहे. पण पडद्यामागचं जे राजकारण आहे ते काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस संपवायची, शिवसेना तशीही डळमळीत करून टाकायची, काही शिवसेनेचे लोक फोडून घ्यायचे, काही राष्ट्रवादीतले लोक फोडून घ्यायचे, म्हणजे आमदार लोकप्रतिनिधी सगळे ते भारतीय जनता पार्टीत येईल आणि एकमुखी 29 ला सुद्धा सत्ता भारतीय जनता पार्टीचीच करायची, स्पेशल त्या ठिकाणी भाजपची, असा 100% उद्देश आणि हे सगळं शिस्त आहे राज्याच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये. आणि भारतीय जनता पार्टीची जी 3 वर्षापूर्वी ठरलेली नीती आहे की प्रादेशिक पक्ष सगळे संपून टाकायचे आणि आपणच फक्त राहायचं आणि राष्ट्रीय पक्ष सुद्धा काँग्रेस वगैरे हे सगळ्यांना सुपडा साफ करायचा, परंतु ते जमलं नाही. अन्यथा पूर्वी भाजपचं सरकार म्हणणारे आता एनडीएचं सरकार म्हणू लागले, तर मोदींना घटक पक्षांची त्यांच्या विचारधारेला मानणाऱ्या लोकांची मदत घ्यावी लागली. हा फार मोठा झटका आहे, हे विसरू नका. म्हणून या सगळ्या राजकारणाकडे सुनेत्रा पवारांना हे सगळं कसं गणित जुळवता येईल यापेक्षा आपल्याच हातात, आपल्याच ताब्यात आणि आपणच प्रति अजित पवार म्हणून या दोघा जोडगोळींना फिरायचं होतं, सूत्र ताब्यात घ्यायची होती. पण सुनेत्रा पवार सुद्धा मुरब्बी राजकारणात कुटुंबातून आलेले आहेत आणि मुरब्बी राजकारणात किंवा त्या कुटुंबामध्ये आता सुद्धा असल्यामुळं आणि अजितदादा सारख्या बड्या नेत्याच्या त्या सौभाग्यवती असल्यामुळं लक्षात घ्या, ना भारतीय जनता पार्टीला ना तटकरे किंवा पटेलांना ते जमलं नाही. आणि या सगळ्या गोंधळामध्ये त्यांच्या ज्या डोक्यातला कुटील षडयंत्र होतं किंवा वेगळीच काहीतरी शेंडीनं गळा कापण्याचा कार्यक्रम होता, तो यशस्वी झाला नाही, हे फक्त लक्षात ठेवा. सुनेत्रा पवारांची अन्यथा ही पोटनिवडणूक बारामतीची बिनविरोध झाली असती. त्यात तटकरेंमुळे आणि पटेलांमुळे फार मोठा गोंधळ झालेला आहे, हे विसरण्याची गरज नाही. माझं प्रामाणिक मत आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच सांगा. संतोष शिंदे ऑफिशियल हे हक्काचं युट्यूब चॅनल नेहमीच फॉलो करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओ
शेवटपर्यंत पाहत चला. जास्तीत जास्त शेअर करा. टेक्निकल प्रॉब्लेम आहे. बऱ्याच लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचत नाहीत. तुमच्या माध्यमातून इतरांना शेअर करा. एवढीच विनंती. जय शिवराय.